प्लास्टिकचा कचरा द्या आणि तेवढ्याच वजनाची साखर मोफत घेऊन जा. ऐकायला नवल वाटतंय ना, पण कोल्हापूरच्या आशिष सरांनी ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे. पर्यावरणाची आवड असलेल्या आशिष सरांना ही गोष्ट लक्षात आली की फक्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचं रक्षण करता येणार नाही. त्यासाठी प्लास्टिकचा भस्मासूर आणि नापीक होत चाललेली जमीन यावरही आपल्याला काम करायला हवं. म्हणून 6 वर्षापूर्वी सरांनी आपल्या मित्रांसोबत मिळून अर्थ वॉरियर्स या नावाने आपली एक टीम स्थापन केली. नमस्कार, मी आशिष दत्तात्रय कोंगळेकर, व्यवसायाने सुवर्णकार आहे. पण पर्यावरणाची आवड असल्यामुळं गेली 25-30 वर्ष मी पर्यावरण या विषयावरती काम करत होतो. 6 वर्षापूर्वी कोल्हापूर अर्थ वॉरियर्सची आम्ही स्थापना केली. त्याच्यामध्ये अभिजित कुलकर्णी आणि आम्ही दोघांनी मिळून हा कन्सेप्ट चालू केला की पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात आली की पर्यावरणात काम करणारी जी 90% सदस्य किंवा 95% जी माणसं आहेत ते वृक्षारोपण आणि ह्या विषयावरती काम करतात. पण पर्यावरण म्हणजे नुसतं वृक्षारोपण हा विषय नाही आहे, तर त्याला जोडून बऱ्याच इतर गोष्टी आहेत की जमीन खराब होत निघाले, प्लॅस्टिकचा कचरा होत निघाला आहे, तर तो आपण हे केला पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला कोल्हापूर शहरामध्ये हे काम चालू केलं. त्याच्यामध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. महिन्यातनं एक दिवस आपण आपल्या जसं घर साफ करतो तसं आपण आपलं शहर देखील साफ केलं पाहिजे ही योजना आणली. आणि दर महिन्याच्या 23 तारखेला स्वच्छता अभियान घेतलं. सुरुवातीला त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे त्यांनी प्लास्टिकचा कचरा एकत्र गोळा करून रिसायकल करायचं ठरवलं. स्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर आमच्या लक्षात काही गोष्टी लक्षात येत गेल्या की त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या हा फार मोठा गंभीर विषय होत निघालेला आहे आणि त्याला काहीतरी वेगळं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण नुसतंच लोकांनी कचरा टाकायचा आणि आपण तो उचलायचा ह्यानं काय स्वच्छता होणार नाही. मग आम्ही एक नवीन कन्सेप्ट चालू केली की आपण एक सेंटर चालू केलं आमचं की ज्या ठिकाणी प्लॅस्टिकचा कोणत्याही प्रकारचा कचरा असेल तर तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्ही तो तिथं एकत्र गोळा करू आणि मग रिसायकलिंगला पाठवू. अशी योजना चालू केली आणि त्याला खूप चांगला लोकांचाही प्रतिसाद मिळत गेला. यासाठी सरांनी 3 जबरदस्त सिस्टीम बनवल्या. महिनाभर प्लास्टिकचा कचरा एकत्र करा आणि ठरलेल्या दिवशी केंद्रावरती आणून जमा करा आणि त्याच वजनाची साखर मोफत घेऊन जा. की आम्ही एक सेंटर आमचं उभं केलं की ज्या ठिकाणी लोकांना प्रबोधन केलं की तुमच्या घरातला जो काय प्लॅस्टिकचा कचरा आहे तो रिसायकलिंगला द्यायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे आणून द्या. आणि मग लोकांनी ती आणून द्यायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये पण 3 भाग करायचे पाहिले. एक भाग असा झाला की ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगितलं की महिनाभर तुम्ही प्लॅस्टिकचा जो कचरा आहे, जो सुका आहे, तो जर तुम्ही आम्हाला आमच्या सेंटरवर आणून दिला तर जेवढं प्लॅस्टिक तुम्ही आम्हाला आणून द्याल तेवढ्या वजनाची आम्ही तुम्हाला साखर देऊ, हे प्रोत्साहन आम्ही द्यायला सुरुवात केली. हा एक भागामध्ये खूप चांगला प्रतिसाद होत गेला. आज दर महिना जवळपास 15 ते 20 किलो प्लॅस्टिक लोक आणून देतात आणि तेवढी साखर आम्ही लोकांना वितरित करतो. ज्यांना महिनाभर कचरा साठवायचा नाही त्यांच्यासाठी ठिकठिकाणी कलेक्शन सेंटर्स उभा केले, जिथे ते केव्हाही जाऊन कचरा जमा करू शकतील. त्यातला दुसरा एक भाग की जे लोक म्हणाले की आम्ही महिनाभर साठवून तरी ठेवतो पण आम्ही तुमच्या सेंटरवर आणून देऊ शकत नाही. मग त्यांनी म्हटले की आमच्या महिनाभर पण ठेवणं शक्य नाही. आम्ही दुसरा एक 2-3 ठिकाणं अशी निर्माण केली शहरामध्ये की लोक तिथं प्लॅस्टिक नेऊन देऊ शकतात, जमा करू शकतात, पण तिथं प्रोत्साहन म्हणून आम्ही काय देऊ शकत नाही. आणि जे लांब राहतात त्यांच्यासाठी दिवसाला 1 रुपया घेऊन घरातून कचरा उचलणारी गाडी सुरू केली. महिनाभरात जवळपास 25 ते 30 किलो प्लास्टिकचा कचरा त्यांच्याकडे जमा होतो आणि हा संपूर्ण प्लास्टिकचा कचरा रिसायकलसाठी पाठवला जातो. तिसरा एक भाग असा झाला की लोक आम्हाला म्हणाले की तुम्ही सांगताय त्यावेळेला आम्ही आणून तरी देतो पण आमचं ठिकाण जास्त लांब आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग क्लीन कोल्हापूर क्लब नावाचा आम्ही क्लब चालू केला की ज्याच्यामध्ये रोजचा 1 रुपये तुम्ही आम्हाला द्या. त्या 1 रुपयाच्या बदल्यात म्हणजे 365 रुपये वर्षाचे जर तुम्ही आमच्याकडे भरलेत तर त्या बदल्यात आमची गाडी तुमच्या घरी जाऊन ते कलेक्ट करेल. अशा पद्धतीनं आज कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 100 घरं अशी आहेत की जे लोक त्यांच्या घरातील सर्व प्रकारचा प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो गोळा करून बाजूला ठेवतात आणि आमची गाडी महिन्यातनं एकदा त्यांच्याकडे घरी जाऊन ते कलेक्ट करते. अशा प्रकारे 3 प्रकारामध्ये प्लॅस्टिक कचरा आम्ही सर्वत्र गोळा करतो आणि तो रिसायकलिंगला पाठवतो. प्लास्टिकला पर्याय म्हणून गेल्या 6 वर्षात त्यांनी जवळपास 30,000 कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. प्लॅस्टिक पिशवीलाच काहीतरी पर्याय निर्माण व्हायला पाहिजेत म्हणून आम्ही आणखीन एक विषय त्याच्यावरती आणखीन एक जोडायला सुरुवात केली की कापडी पिशवी. म्हणजे प्लॅस्टिक पिशव्या जर कमी व्हायला पाहिजेत तर बदलात कापडी पिशवी मिळायला पाहिजेत. म्हणून आम्ही अनेक कन्सेप्ट अशी चालू केली की कापडी पिशव्या पण लोकांना द्यायला पाहिजेत. मग ह्याच्या कशा कमी किमतीत व्हायला पाहिजेत. मग ते कशा करता येतील. मग आम्ही लोकांना आवाहन केलं की महिलांना आवाहन केलं की त्यांच्याकडच्या वापरात नसलेल्या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही त्या साड्या गोळा केल्या
आणि त्या साड्या आम्ही गरजू ज्या महिला आहेत की ज्यांना घर बसल्या काहीतरी काम हवं आहे त्यांना 5 रुपये मजुरीमध्ये देऊन त्यांच्याकडनं कापडी पिशवी शिवून घेतली. आणि जे फळ विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत की ज्यांना 5 रुपये किमतीमध्ये पिशवी हवी होती त्यांना ती आम्ही उपलब्ध करून गेली. गेल्या 5-6 वर्षामध्ये आम्ही जवळपास 20 ते 25 हजारपेक्षा जास्त पिशव्या आत्तापर्यंत अशा वितरित केल्या. असंच काम करत असताना काही दुकानदार होते की ज्यांना कापडी पिशवी हवी होती पण साडीची पिशवी नको आहे, तर त्या लोकांसाठी पण आपण नवीन एक पर्याय असा काढला की कापडी पिशवी नवीन कापडाची शिवून घेतली. मग क्वांटिटीमध्ये आम्ही इचलकरंजीसारख्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती कापड विकत घेतलं आणि त्याची पिशवी शिवून घेतली. ती 10 रुपयेमध्ये आपण चांगल्या क्वालिटीची पिशवी 10 रुपयेमध्ये विकत घेतली आणि ती 10 रुपयेमध्येच आपण व्यापाऱ्यांना देखील द्यायला सुरुवात केली. हा त्यातला दुसरा पर्याय झाला. एवढंच नाही तर 10 रुपयाचा कॉईन टाकला की एका चांगल्या क्वालिटीची कापडी पिशवी देणारं वेडिंग मशीन सुद्धा त्यांनी बसवलं. तिसरा पर्याय आणखीन एक त्यातला असा निर्माण झाला की जे पर्यटक आपल्याकडे आज कोल्हापूरमध्ये येतात तर ते लोक बाजार करत असताना ऐन वेळेला त्यांच्याकडे पिशवी उपलब्ध असत नाही आणि दुकानदार कापडी पिशवी देत नाही. मग अशा वेळेला त्यांनी सोय व्हावी म्हणून आपण महाद्वार रोडसारख्या एका ठिकाणी गोखलेंचं एक दुकान आहे भांड्यांचं, त्या ठिकाणी एक असं मशीन बसवलं की ज्या मशीनमध्ये 10 रुपयाचं कॉईन टाकलं की उत्तम दर्जाची कापडी पिशवी तुम्हाला तिथं उपलब्ध होती. हा देखील एक पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला. तर अशा प्रकारे 3 प्रकारामध्ये आपण कापडी पिशवीचा देखील उपक्रम चालू केला. त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेर जो आपल्याला कचरा दिसतोय तो आपल्याच घरामध्ये तयार होऊन बाहेर पसरलेला असतो. ज्या दिवशी नागरिकांच्या जागरूकतेमुळे आम्हाला असले उपक्रम राबवायची गरज भासणार नाही तोच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा विजय असेल असेही त्यांनी म्हटले.